नमस्कार, मी अनुपमा खानविलकर. आपण पाहताय झी24 तास. पासवर्ड श्रीमंतीचा या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. पासवर्ड श्रीमंतीचा हा गुंतवणूक विशेष कार्यक्रम आहे आणि स्पेसिफिकली शेअर मार्केटमधल्या गुंतवणुकीविषयी आपण या कार्यक्रमामध्ये चर्चा करत असतो. तुम्हालाही शेअर मार्केटमध्ये काही गुंतवणूक करायची असेल, तुमचे काही शेअर्स असतील तर ते शेअर्स होल्ड करावेत का त्याची विक्री करावी, असे काही प्रश्न असतील तर तुम्ही जरूर विचारा. आमचा टोल फ्री नंबर आपल्याकडे आहे 1800-22-1010 आणि याच बाबतीमध्ये आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी नेहमीप्रमाणे आमच्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत शेअर बाजार तज्ञ राजेश तांबे सर. या आपण चर्चेकडे जाण्याआधी सरांचं स्वागत करूया. सर, स्वागत पासवर्ड श्रीमंतीचा मध्ये. तेव्हा तुम्हाला काही प्रश्न असतील तर जरूर विचारा. तुमच्या प्रश्नांची आम्ही वाट पाहतोय. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला फोन आलेला आहे ठाण्यामधून. राजन आहेत. नमस्कार राजन, विचारा आपला प्रश्न. नमस्कार सर. नमस्कार. अच्छा, मला विचारायचं होतं की माझ्या पोर्टफोलिओमध्ये सोन्याचे ETF 5% हिस्सा आहे. मी गोल्डमॅन सॅक मधून ETF विकत घेतो. तर सोन्याचं या पुढचा 10 वर्षामध्ये ट्रेंड कसा असेल? कारण आता तर मी असं बघतो की गेल्या 8 महिन्याबद्दल निशांकी भाव सध्या सोन्याचा चाललेला आहे. आणि आणखी माझा एक छोटासा दुसरा एक प्रश्न आहे एमपी सोपा, जर तुम्ही सांगू शकाल तर, की शेअर मार्केटमधून शेअर हे ब्रोकरेज शिवाय परचेस करता येऊ शकतात का? आणि जर असेल तर ते कशा तऱ्हेने करता येईल याबद्दल जर ब्रोकर शिवाय मग तर तुम्ही ऑनलाईन करा ना. जेवढ्या पण तुम्हाला अगर शेअर्स मिळतील तर ते पॉसिबल नाही आहे. दुसरं, जसं तुम्ही म्हणाले की सोनं जे तुमच्याकडे ETF आहे, पण एक चीज लक्षात ठेवा राजन, की कोणता पण ॲसेट क्लास हमेशा सारखा इट कॅनॉट वर्क. सोनं खूप जास्त एप्रिशिएट झालं आणि निक्सनच्या टाईममध्ये गोल्ड जे याच्यामध्ये असायचं ते त्यांनी पण त्याच्यातनं काढून टाकला. त्यांनी गोल्ड स्टँडर्ड काढलं. तर आता इंडियामध्ये अगर समजा अगर डॉलर अगर अजून स्ट्रॉंग झाला आणि आपला रुपी अगर अजून खाली झाला, जसा आपला रुपी पण अगर स्ट्रॉंग झाला आणि फ्रॉम करंट लेवलवरती अगर अजून आपण खाली आलो तर म्हणजे मग अजून आपले इम्पोर्ट चीप होतील, तो गोल्ड अजून चीप होणार आहे. आणि येणाऱ्या टाईममध्ये अगर तुम्ही हे म्हणाल की गोल्ड याच्यापेक्षा अजून वाढेल तर ते तर काय तुम्ही बघताय की वाढत नाही आहे. आता 62-63 मध्ये पण गोल्ड 30,000ला क्रॉस नाही करत आहे. आणि यंग जनरेशन जी आहे ती गोल्ड घालणारच नाही आहे. तर जी मागची जनरेशन आहे त्याच्यानंतरची ही जी यंग जनरेशन आपल्याकडे जी आहे ती कोणी हे नाही घालणार. अनुपमा गोल्ड घालत नाही, अनुपमाची मुलगी पण गोल्ड घालणार नाही, माझी मुलगी गोल्ड घालणार नाही, क्योंकि दॅट यंग जनरेशन डझंट वेअर गोल्ड, दे डोंट लाईक गोल्ड. राईट. तर याच्यामध्ये माझं म्हणणं की गोल्डमध्ये खूप जास्त इन्व्हेस्टमेंट नका करू. युअर गोल्ड इन्व्हेस्टमेंट शुड नॉट बी मोर दॅन 5 to 7% ऑफ युअर टोटल इन्व्हेस्टमेंट. तर टोटल इन्व्हेस्टमेंटमध्ये मी हे म्हणेल की आता इक्विटी मार्केटने आउट परफॉर्म नाही केलं. 25 to 30% एक्सपोजर ₹1 इक्विटी मार्केटमध्ये घ्या. ओके. पुढचे आपले प्रेक्षक आहेत दहिसर वरून बोलतात. सुरेंद्र आहेत. नमस्कार सुरेंद्र, विचारा आपला प्रश्न. नमस्कार साहेब, माझं नाव सुरेंद्र नाईक आहे. मला विचारायचं, मी सिंटेक्स इंडस्ट्री घेतली आहे. तर क्रूड ऑइलचे भाव खाली पडले आहेत, 50% पर्यंत खाली आले आहेत, तरी तो सिंटेक्स वाढत नाही. म्हणजे मी कॉमोडिटी मार्केटमध्ये 70% म्हणजे कॉस्ट ऑफ प्रोडक्शन त्याचं कमी झालं तरी पण ते सिंटेक्स एवढं वाढत का नाहीये त्याबद्दल. आणि दुसरी गोष्ट अशी, ते 1 लाख कॅपॅसिटी का ते वाढवत आहेत दर 3-3 महिन्यांनी, टेक्सटाईल मध्ये वाढवणार आहेत. म्हणजे मध्ये भविष्य काय सिंटेक्स असं होतं? सुरेंद्र नाईक, पहिली गोष्ट तर आपण हे बघायचं की सिंटेक्स अजून टेक्सटाईल जी त्यांची जी कंपनी आहे भारत विजय मिल्स, जी कॉड्राईज बनवते, त्या कंपनीचा आणि या कंपनीचा काहीही संबंध नाही. दुसरी गोष्ट, जसं तुम्ही म्हणाला की क्रूडचा आणि जसं त्यांचा जे प्रॉडक्ट्स आहे, जे पॉलिमरचे जे रिलेटेड सिंटेक्सची जे टँक्स बनवतात, बाकीचे जे काही प्रॉडक्ट्स बनवतात, तुम्ही बघितलं 1.5 वर्ष पहिले ₹30 शेअर होता, आता काहीतरी ₹105 झाला. ऑलमोस्ट 3.5 times to 4 times एप्रिशिएट झाला. याच्यापेक्षा अजून तुम्हाला काय एप्रिसिएशन पाहिजे? आणि जे प्रॉडक्ट्स ते बनवतात त्याच्यामध्ये अशी काही ग्रेट व्हॅल्यू ॲडिशन नाही आहे. तर मग जेव्हा ग्रेट व्हॅल्यू ॲडिशन नाही आहे तरी पण गव्हर्नमेंट ऑफ गुजरातनी, व्हायब्रंट गुजरातनी त्याला इंटरेस्ट फ्री त्यांना लोन दिलं आहे. अशा अजून बऱ्याचशा कंपनीजना दिलेला आहे. दिस इज हाऊ द गुजरात गव्हर्नमेंट हॅज बीन, बिकॉज दे प्रमोट इंडस्ट्रीज इन द स्टेट ऑफ गुजरात. पण माझं असं म्हणणं आहे की एवढ्या चांगल्या चांगल्या कंपनीज असून तुमचं कन्सन्ट्रेशन व्हाय ओनली ऑन सिंटेक्स? काय सगळ्या हिंदुस्थानामध्ये एकच कंपनी नाही आहे ना जी ते प्रॉडक्ट्स बनवते. पर्टिक्युलर स्टेट्समध्ये बाकीच्या पण कंपनीज ज्या सिमिलर प्रॉडक्ट्स बनवतात. सो व्हाय कन्सन्ट्रेट ओनली ऑन सिंटेक्स? आणि समजा तुम्ही सिंटेक्समध्ये पण घेतला एक्सपोजर, अगर तुम्ही आपल्या पोर्टफोलिओमध्ये घेतला, तर माझ्या हिशोबाने तुमचं एक्सपोजर सिंटेक्समध्ये शुड नॉट बी मोर दॅन 2.5% to 3% ऑफ युअर टोटल इन्व्हेस्टमेंट. अगर ₹1 अगर तुम्ही इन्व्हेस्ट करताय तर फक्त 2.5 पैसे, फक्त तुमचं जास्तीत जास्त 3 पैसे, 3 पैसा शुड बी युअर एक्सपोजर इन सिंटेक्स. ओके. आपल्यावर पुढचे प्रेक्षक आहेत वसईवरून बोलतात. मधुकर आहेत. नमस्कार मधुकरजी, विचारा आपला प्रश्न. नमस्कार तांबे सर, मी वसईवरून बोलतो. मधुकर पवार, वरिष्ठ नागरिक आहे मी. बोला. तर माझा प्रश्न असा आहे की मी IFC आहे
कंपनीचे 13,000 शेअर्स घेतलेले आहेत आणि ऍव्हरेज त्याचा 40 रुपयाप्रमाणे मी घेतलेले आहेत. ओके. आणि अडाणी पॉवर घेतलेले आहेत 5,000 शेअर्स 30 रुपयाप्रमाणे. ओके. तर आता आयएफसीआयचे रेट तर आता खाली येत चाललेले, तर होल्ड करावे विकावेत की काय करावं, जरा मार्गदर्शन केलं आपण तर बरं होईल. मधुकर साहेब, एक चीज लक्षात ठेवा की मला आता जसं 28 ते 29 वर्ष झाले. प्लीज अंडरस्टँड वन थिंग की हर मराठी माणसाला आजही माझ्या ऑफिसमध्ये मराठी बायका ज्या एंटरप्रेनर आहे, सावंतबाई ज्या या कार्यक्रम खूप यांनी बघतात त्या आल्या. मला खूप आवडलं की मराठी बायका ज्या एंटरप्रेनर्स आहे, हाऊसवाईफ्स आहे, त्या या मार्केटमध्ये येतात, इन्व्हेस्टमेंट करतात. त्याच्यासाठी मी सगळ्या माणसांना म्हणतो की माझ्याशी पर्सनली बोला. माझा नंबर आहे 9967781988. परत रिपीट करतो 9967781988. माझी कोणतीही वेबसाईट नाही, पण जेव्हा लोक मला प्रत्यक्ष विचारतात मला आवडतं. तुमच्याही प्रश्नाला मी हाच उत्तर देतोय की तुम्ही रिटायर्ड झालेला आहे. IFCI जेव्हा तुम्ही बघितला की ओल्डेस्ट फायनान्शियल इन्स्टिट्यूशन, ज्याला जेवढं मिल्क करायचं होतं तेवढं सगळ्यांनी त्याला मिल्क केलं. त्याच्यानंतर आता ती लॉस मेकिंग आहे. आता अगर समजा त्याला बँकिंगचं लायसन्स मिळालं नाही मिळालं, हाऊ डज दॅट मेक अ रिलेव्हन्स. आणि त्याच्यामध्ये तुम्ही बघितला 2008च्या बूममध्ये तो 120-140 तेव्हा तो सट्टा चालला. तुम्ही पण मधुकर साहेब थोडासा तुमचा पण ॲटिट्यूड हा आहे, परसेप्शन तुमचा आहे की 30-40 मध्ये घेतल्यानंतर हा 150चा झाला तर मी प्रॉफिट करूनच निघेल. सर्वात पहिले हे तुम्ही बघा की त्या याच्यामध्ये त्या बँक कंपनीमध्ये उरलंय काय. वन ऑफ द ओल्डेस्ट फायनान्शियल इन्स्टिट्यूशन विच हॅज मिल्क टू द मॅक्सिमम. आता त्याच्यामध्ये राहिलंच काय. तुम्ही एक गन्ना घेतला, तुम्ही त्याच्यातनं सगळा ज्यूस काढला आणि आता सगळा चौथा राहिलाय. आता त्याच्यातनं तुम्ही म्हणता परत ज्यूस निघाला पाहिजे. हाऊ इज इट पॉसिबल. राईट. आणि अदानी विषयी त्यांनी विचारलं. अडाणीमध्ये पण मी म्हणेल की पॉवर सेक्टरमध्ये खूप सारे अजून इश्यूज आहे, क्लॅरिटी नाही आहे. म्हणून मी सांगेल की पॉवर सेक्टरमध्ये अजून एक्सपोजर घेऊ नका. ओके. आपल्यावर पुढचे प्रेक्षक अकोल्यावरून संपर्कात आहेत. अकोल्यावरून आपल्याबरोबर किशोर बोलतात. नमस्कार किशोरजी, विचारा आपला प्रश्न. हॅलो सर. बोला बोला. मी अकोल्यावरून बोलतो. मी आता इतक्यातच 30 जून 2015ला रिटायर झालेलो आहे. तर आम्हाला काही पेन्शन नाही आहे. तर आता असे काही तुमच्याकडे स्कीम आहे का की शॉर्ट टर्म मध्ये काही आपण 4-5 लाख रुपये इन्व्हेस्ट केले तर पोस्टामध्ये कशी स्कीम आहे, आपल्याला मानसिक उत्पन्न मिळते. त्या प्रकारे काही शेअर मध्ये पैसा गुंतवला आता मासिक उत्पन्न आम्हाला मिळेल अशी काही स्कीम आहे का तुमच्याकडे? बरं. किशोर साहेब, खूप छान तुम्ही हा प्रश्न विचारला आणि त्याच्यासाठी जसा मी तुम्हाला नंबर दिलाय, परत नंबर तुमच्यासाठी मी रिपीट करतो क्योंकि मला माहिती आहे या देशामध्ये आपल्या तुमच्यासारख्या लोकांना, वरिष्ठ नागरिकांना जे सिंपल नेचरचे असतात त्यांना बुद्धू बनवतात आणि त्यांचा पैसा फ्लीज करतात. 9967781988 वर मला फोन करा. पहिली गोष्ट, तुम्हाला पेन्शन नाही. हा पैसा फिक्स डिपॉझिटमध्ये स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये ठेवायचा. पब्लिक सेक्टरची बँक सोडून कोणत्याही दुसऱ्या बँकेमध्ये प्रिफर करायचं नाही. फक्त पब्लिक सेक्टर बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया हिंदुस्थानाच्या नुक्स अँड कॉर्नर्समध्ये आहे. तिथं तो पैसा ठेवायचा. टेलिफोन अगर कोणाचा आला की इक्विटी मार्केटमध्ये करा, क्रूडमध्ये करा, ऑइलमध्ये करा. एक चीज लक्षात ठेवा, हे जे मुलं आहे, मला यांच्याविषयी काही अगेन्स्ट हे नाही, पण अगर यांच्याकडे बेस्ट ऑफ द क्वालिफिकेशन असतं तर या सगळ्यांनी आज MNCs मध्ये काम केले असते. तर अगर सगळे हे तुम्हाला बनवाबनवीचे जे कार्यक्रम चालतात त्याच्यामध्ये फसू नका. फोन करा मला. फक्त तुम्हाला हे सांगेल, इक्विटी मार्केटमध्ये 5 लाख पण तुम्ही टाकू नका, क्योंकि तुम्हाला वर्ष आपलं जीवनाचं रोजचं खर्च काढायला तुम्हाला रेग्युलर इंटरेस्ट इन्कम पाहिजे. बरोबर. तर फक्त स्टॉक मार्केटमध्ये मी तुम्हाला 5 लाख नाही, मी म्हणेल एक पायलट प्रोजेक्ट, क्योंकि तुम्ही कधी नाही केलाय, फक्त लाख 1.5 लाखांनी फक्त सुरू करा. नंबर मी तुम्हाला दिलाय. प्रोग्रामच्या नंतर आज उद्या केव्हाही माझ्याशी बोला आणि जसं मी तुम्हाला डायरेक्शन देईल तसं फॉलो करा आणि तसंच करा. ओके. आपल्यावर पुढचे प्रेक्षक गोव्यामधून आपल्या संपर्कात आहेत. जयशिंका आहेत. नमस्कार, विचारा आपला प्रश्न. नमस्कार तांबे सर. नमस्कार. मला रिलायन्स पॉवर विषयी विचारायचं होतं. 400 रुपयांनी घेतला होता, 10 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. आणि नागार्जुन 200 शेअर 50 रुपयांनी घेतले होते. SSC 200 रुपयांनी 600 शेअर घेतले होते. त्याच्या ग्रोथ विषयी विचारायचं आहे. होल्ड करावं की विकावं असं. जशिलाताई, असं आहे की पॉवर सेक्टरमध्ये कोणतीच कंपनीमध्ये मी तुम्हाला आता कोणतंही एक्सपोजर घ्यायला सांगत नाही आहे. तर तुमची जी परचेस प्राइस आहे ती आता अगर जसं आता काहीतरी तुम्ही म्हणताय की 400 रुपयाची आहे, त्याच्यानंतर काहीतरी बोनस पण आला होता, म्हणजे तुमची काहीतरी परचेस प्राइस काहीतरी 250 रुपयाची आहे आणि आता त्याची प्राइस काहीतरी 40-50 रुपये आहे. 40-50 मध्ये विकला तर खूपच तुमचा कॅपिटल लॉस होतो. म्हणून तो अजून काहीतरी विकू नका, तो तसाच ठेवा. क्वांटिटी मला माहिती नाही तुमची किती आहे, पण सगळ्या इन्व्हेस्टर्सना हे सांगतोय की पॉवर सेक्टरमध्ये आता कोणतंही एक्सपोजर घ्यायचं नाही. कोणतीही कंपनी, फॉर दॅट मॅटर इव्हन टाटा पॉवर पण नाही. दुसरं, तसं तुम्ही नागार्जुना कन्स्ट्रक्शन सांगितला.
कॅपिटल गुड्स झाला, रियालिटी सेक्टर झाला, कन्स्ट्रक्शन कंपनीज झाल्या, इंजिनिअरिंग सेक्टरमध्ये इवन लार्सन & टुब्रो याच्यामध्ये पण आत्ता फ्रेश इन्व्हेस्टमेंट बिलकुल करायची नाही. मेटल्समध्ये पण करायची नाही, स्टीलमध्ये नाही, टाटा स्टील नाही, हिंडाल्को नाही. म्हणून नागार्जुना कन्स्ट्रक्शन कंपनीमध्ये, NCCमध्ये, नागार्जुना फर्टिलायझरमध्ये, एव्हिएशनमध्ये या सगळ्या स्टॉकशी दूर राहायचं. आणि अगर तुमचा लॉस NCCमध्ये कन्स्ट्रक्शन कंपनीमध्ये खूप जास्त नसेल तर निघा. अजून तो चांगल्या कंपनीमध्ये पैसा इन्व्हेस्ट करून ॲटलिस्ट जो लॉस तुम्हाला NCCमध्ये होतोय तो रिकवर करा. ओके, आपल्याबरोबर पुढचे प्रेक्षक डोंबिवलीमधून आहेत. राजेंद्र बोलतात. नमस्कार राजेंद्रजी, विचारा आपला प्रश्न. हॅलो, बोला. तांबे सर नमस्कार. नमस्कार. माझ्याकडे बँक ऑफ महाराष्ट्र 1044 रुपये रेट आणि स्टेट बँक ऑफ इंडिया 308 रुपये 1000 शेअर आहे. तर माझा प्रश्न असा आहे की बँक ऑफ महाराष्ट्र मी होल्ड करू का? आता खाली आलेला आहे, 37 रुपयाला आलेला आहे. होल्ड करू की सेल करू? ठीक असं आहे राजेंद्र साहेब, IDBI झाली, बँक ऑफ महाराष्ट्र झाली, माझाही अकाउंट आहे बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये. बँक खूप छान आहे, लोक खूप छान आहे, आपली मराठी माणसं तिथे काम करतात. पण ज्याला म्हणतात की मॅनेजमेंटचा जो हे असतो इफेक्टिव्ह मॅनेजमेंट, ती स्टेट बँक ऑफ इंडिया, तीच बँक ऑफ बरोडा आहे. तोच पैसा आहे त्या बँकेमध्ये आणि या पैशामध्ये पण तोच पैसा आहे. पण त्या बँक्स बघा कशा प्रॉफिटेबिलिटी करतात. तो इट इज अल्टिमेटली द मॅनेजमेंट विच इज रिस्पॉन्सिबल फॉर मेकिंग प्रॉफिट फॉर द बँक. बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये स्टाफ अत्यंत चांगला आहे, तुम्हाला सर्व्हिस कस्टमरला खूप छान देते. मी पण त्याच्यामध्ये जातो, आपण त्याच्याशी बँकिंग करतो. पण when it comes to shares, मी म्हणेल मी बँक ऑफ महाराष्ट्राचा शेअर नाही घेणार. आपली पहिली चॉईस, जसं तुम्ही मला म्हणाला की मग पहिली चॉईस काय, ॲक्सिस बँक आहे. IDBIचा पण शेअर घ्यायचा नाही. बँक खूप छान आहे, सर्व्हिस खूप छान देतात, एक्सलंट त्यांचे मॅनेजर्स आहे, एक्सलंट स्टाफ आहे, पण शेअर घ्यायचा नाही. मग त्याच्यामध्ये आपण फक्त स्टेट बँक ऑफ इंडिया आणि ॲक्सिस बँकचा फक्त शेअर घ्यायचा. आणि याच्यामध्ये मी तुम्हाला म्हणेल स्वॉप करा. महाराष्ट्र बँकमध्ये खूप जास्त नुकसान अगर होतही असेल तरी तो रिकवर होणार नाही. 44 आता 32 वर आहे. 32 आहे तर ठीक आहे, 12-14 रुपयाचा नुकसान आहे, तो ॲक्सिस बँकमध्ये तुम्ही रिकवर करा. येणाऱ्या टाईममध्ये आय एम लुकिंग ॲट अ फॅन्टॅस्टिक प्राईस फॉर ॲक्सिस बँक. तर तो पैसा सगळा तुमचा भरून निघेल ॲक्सिस बँकमध्ये. ओके, आपल्याबरोबर आता पुढचे प्रेक्षक आहेत, कल्याणवरून बोलतात. किशोर आहेत. नमस्कार किशोरजी, विचारा आपला प्रश्न. तांबे सर नमस्कार. नमस्कार. माझ्याकडे APPM 300च्या भावाने 600 शेअर घेतलेले. कोणची कंपनी? APPM इंटरनॅशनल पेपर. इंटरनॅशनल पेपर. ओके. बर साहेब, असं आहे की पेपर इंडस्ट्रीमध्ये कालच मी अक्कलकोटवरून येत होतो, बल्लारपूर इंडस्ट्रीजची बिल्डचा पण मी प्लांट बघितला. आजकाल आता तुम्ही एक थोडासा याच्यामध्ये आपलं लॉजिकल हे बघा, ॲप्लिकेशन लावा की आता पेपर कोणीही इस्तेमाल करत नाही. ॲज फार एज पेपर इज कन्सर्न इट इज ॲब्सल्युटली आउटडेटेड इंडस्ट्री, पोल्युटिंग इंडस्ट्री आहे. आता सगळं कम्प्युटरवर आलेलं आहे, फ्लॉपी डिस्क पण सगळ्या हे गेलेल्या आहे, आता पेन ड्राईव्ह आले. टेक्नॉलॉजी इज फास्ट चेंजिंग. त्याच्यानंतर तुम्ही बघितलं की इट्स अ पोल्युटिंग इंडस्ट्री. मग अशा इंडस्ट्रीमध्ये आपण कशाला जायचं? पेपर प्रॉडक्ट्स जशी ही कंपनी आहे, ज्यांचं व्हॅन लीर बरोबर हे होतं, ठीक आहे, पर्टिक्युलर काहीतरी स्पेशालिटी प्रॉडक्ट्स बनवतात. पण समजा अगर उद्या तुम्ही म्हटलं की प्लेन पेपर तुम्ही बघवताय, या न्यूज प्रिंट जसा बनतो, ज्याने आपला ज्याच्यामध्ये आपण न्यूज येते, आपला न्यूजपेपर, त्याचा जो पेपर स्पेशल असतो तो बगासपासून बनतो, शुगर केनच्या बाय प्रॉडक्ट आहे तो. शुगर केनला जेव्हा आपण क्रश करतो, तर अशा याच्यामध्ये जाऊ नका, एक्सपोजर घेऊ नका या पॉलिटिक या अशा इंडस्ट्रीजमध्ये. याच्यापेक्षा अजून बेहतरीन तुमच्याकडे सेक्टर्स आहे. हा प्रोग्राम रेग्युलरली बघा आणि खूप सेल्फ एक्सप्लेनेटरी आहे. त्याच्याने तुम्हाला तुमचा खूप इन्व्हेस्टमेंट संबंधित तुमचा कॉन्फिडन्स वाढेल. अगदी, आणि असाच कॉन्फिडन्स तुमचा वाढवायचा सर आपल्याबरोबर आहेत. आणखी काही तुम्हाला प्रश्न असतील तर जरूर विचारा. आमचा टोल फ्री नंबर आपल्याकडे सगळ्यांकडे आहेच आहे. वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत रहा झी24 तास. पासवर्ड श्रीमंतीचा या गुंतवणूक विशेष कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत. पुढचे प्रेक्षक आपल्या संपर्कामध्ये बदलापूरमधून आहेत. विलास बोलतात. नमस्कार विलासजी, विचारा आपला प्रश्न. हा नमस्कार मॅडम. बोला. नमस्कार तांबे साहेब. नमस्कार. हा, मी तुमचा कार्यक्रम जी बिझनेसवर येत होता पूर्वी तेव्हापासून पाहत होतो, 5-6 वर्षापासून. हा, तर त्यावेळेला तुम्ही चेन इंडिया म्हटलं का घेऊन ठेवा, फार पुढे मल्टीबेगर वगैरे होईल. हा, तर मी 40 शेअर त्यावेळेला 316च्या हिशोबाने घेतलेले. हो. आणि आता ते जवळ 170ला आलेले. हो. तर काय पुन्हा ॲक्युम्युलेटेड वगैरे करायची का? कारण मी लॉंग टाइम इन्व्हेस्टर आपलं हे आहे. हो. आणि दुसरा एक पुंजलॉइड पण घेतला होता, त्याला तुम्ही म्हणायचं 2011 मध्ये. हो, की तो दुसरा LNT होईल. हा, पण तो 117चा घेतलेला. आता
30 आणि 40 रुपयावर आहे. बरोबर आहे. ठीक आहे. आता असं आहे की याच्यामध्ये की जसं मी तुम्हाला सांगितलं की याच्यामध्ये केन्स इंडियामध्ये काही चुकीची हे नाही. त्यांच्याकडे काहीतरी 16,000 ते 20,000 कोटीचा सरप्लस होता. अनिल अग्रवाल इज अ व्हेरी फाईन बिझनेसमॅन. त्यांनी बाकीचे मेटल्सचे पण कंपनी ज्या एक्वायर केल्या इंडियामध्ये, बाल्को घेतला, हिंदुस्तान झिंक घेतला. तर आता जेव्हा तुम्ही बघता की अजून मेटल्सची सायकल चेंज नाही झाली आहे, ही इज वन ऑफ द बिगेस्ट कमॉडिटी ट्रेडर्स इन द वर्ल्ड. आणि त्याच्यावरती ते अग्रवाल आहे, वन ऑफ द फायनेस्ट ब्रेन्स. मग त्याच्यामध्ये एक बिझनेसमॅन हे बघतो की आय एम नॉट गोइंग टू लुक इन टू द इंटरेस्ट ऑफ द शेअर होल्डर, आय हॅव टू लुक इन टू द इंटरेस्ट ऑफ द कंपनी. तो माझी प्रायोरिटी आहे. 16,000 ते 20,000 करोड जे एक पाईल ऑफ रिझर्व्हवर मी बसलेलो आहे, तो मी युटिलाइज करू शकतो या मेटल इंडस्ट्रीजवर, जिथे माझा माउंटन ऑफ डेट आहे. त्याच्यासाठी ते कंपनीजला मर्जिंग करतात. तर एक बिझनेसमॅन हमेशा त्या दृष्टीने कोण मी बघेल. शेअर होल्डर हे बघतो की अरे मला फक्त त्याचा घाटा झाला, पण प्रमोटर इज लुकिंग फ्रॉम हिज ओन पॉईंट ऑफ व्ह्यू. आणि अनिल अग्रवाल इज अ जिनियस. म्हणजे त्या ग्रस्तांनी जे कमाल केली आहे, आज त्यांनी एवढं नाव कमवलं की मार्क रिचला पण मागे पाडलं. आणि मला त्याचा गर्व होतो की एक इंडियन माणसांनी एक सर्वात मोठा मेटल ट्रेडर बनला आणि त्यांनी मार्क रिच सारख्या माणसाला, जो अमेरिकन सर्वात मोठा ट्रेडर होता वर्ल्डमध्ये, त्याचा मागे टाकून आपलं नाव पुढे आलं. हिंदुस्थानी माणसांनी एवढं नाव कमवलं. तर मला त्याचा गर्व वाटतो. पण याच्यामध्ये मला काही असं आश्चर्य नाही वाटत की जे काही त्यांनी याच्यामध्ये हे केलं आहे, दिस इज नॉर्मल इन द कंपनीज. शेअर होल्डर्स आपल्या यांनी बघतो. पुंज लॉईडमध्ये पण एक चीज समजा, अतुल पुंज इज नॉट डुईंग अ बॅड जॉब, पण त्यांनी आपल्याला ओव्हरस्टेज केलं. त्या ओव्हरस्टेजच्या यांनी ते फसलेले आहे. आणि आता ओव्हरऑल तुम्ही बघता की सगळा स्लो डाऊन आहे. कंपनीच्या प्रोजेक्ट्समध्ये काही खराबी नाही आहे, बट इट इज अ लॉंग वे फॉर दिस कंपनी टू टेक प्लेस. पण त्याच्यामध्ये पण जसं मी तुम्हाला सांगितलं की इंजिनिअरिंग सेक्टरमध्ये पुंज लॉईड सारख्या याच्यामध्ये पण तुमचा एक्सपोजर, तुम्ही सगळा पैसा एका कंपनीमध्ये नाही टाकू शकत. तेव्हा पण मी आपल्या प्रोग्रामच्या माध्यमाने सांगायचो की पुंज लॉईड सारख्या कंपनीमध्ये पण तुमचा एक्सपोजर मॅक्सिमम 5% पाहिजे इन ऑफ द टोटल इन्व्हेस्टमेंट. ₹1 असेल तर 5 पैसे फक्त पुंज लॉईडमध्ये. ओके. आपल्यावर पुढचे प्रेक्षक आहेत नाशिकमधून. आशा बोलतात. नमस्कार आशाजी, विचारा आपला प्रश्न. नमस्ते सर, माझ्याकडे वंडरला, टेक महिंद्रा, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि L&T फायनान्स हे शेअर्स आहेत. तर त्यांनी होल्ड करावेत की काढून टाकावेत, याबद्दल मार्गदर्शन हवं होतं. वंडरलामध्ये मी म्हणेल की ते तुम्ही बघा तुम्हाला किती प्रॉफिट होतोय. शॉर्ट टर्म प्रॉफिट असेल तर काढून टाका. शॉर्ट टर्ममध्ये तुम्ही नाशिकला राहता, आशाताई तुम्हाला सांगतो मारुती सुझुकी घ्या. मारुती सुझुकी आता 4,000ला आहे. 5,000चा रेट झाला, ₹1,000 आपण कमवले की त्या पैशाबरोबर आपल्या फॅमिलीबरोबर एन्जॉय करायचं. L&T फायनान्सला मी हे म्हणू शकत नाही की त्यांना लायसन्स मिळेल की नाही मिळेल. लायसन्स मिळालं तर डेफिनेटली फारच छान रन तुम्हाला दिसेल L&T फायनान्समध्ये. अजून तिसरी कंपनी त्यांनी कोणची सांगितली? त्यांच्याकडे रिलायन्स आहे, L&T आहे आणि जसं वंडरला. रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं की ठीक आहे, ऑइल अँड गॅस सेक्टर आहे, पण ऑइल अँड गॅस सेक्टरमध्ये पण मी आता म्हणतोय तुम्हाला दूर राहा. तर अवॉइड ऑइल अँड गॅस सेक्टर ॲट द मोमेंट. आणि वंडरलामधून निघा. आणि त्याच्यानंतर जसं मी तुम्हाला सांगितलं की याच्यामध्ये घ्या, मारुती सुझुकी घ्या. शॉर्ट टर्ममध्ये तुम्हाला 5,000चा रेट दिसेल. पण तुम्ही अगर हे म्हणाल की महिन्याभरामध्ये मिळायला पाहिजे तर मग ते मुश्किल आहे. पण तुमचा व्ह्यू साधारणतः 2 ते 3 महिन्याचा ठेवा. ओके. आपल्याबरोबर पुढचे प्रेक्षक आहेत, तेजस बोलतात. नमस्कार तेजस, विचारा आपला प्रश्न. हॅलो, नमस्कार तेजस. मी तेजस माइंडकर बोलतोय बोरिवलीवरून. बोला तेजस. तांबे साहेब, मी तुमचा खूप मोठा फॅन आहे. नमस्कार. माझे 2 प्रश्न आहेत ऍक्च्युली. मला 1 ते 1.5 लाख कोटक महिंद्रा बँक मध्ये इन्व्हेस्ट करायचे, तर त्याचा वर्षामध्ये मला फायदा होईल का? आणि सेकंड प्रश्न आहे माझा, जे SIP म्हणतात सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन, तो किती फायदेशीर आहे? बर तेजस, आपण तुमच्या प्रश्नाचं उत्तर सरांकडून जाणून घेऊया. मात्र इथे वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत रहा झी24 तास. पासवर श्रीमंतीचा या विशेष कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत. ब्रेकवर जाण्यापूर्वी आपल्याबरोबर बोरिवलीवरून एक प्रेक्षक होते, तेजस बोलत होते आणि त्यांनी सर आपल्याला 2 प्रश्न विचारले होते. सगळ्यात पहिला प्रश्न होता, कोटक महिंद्रामध्ये त्यांना 1 ते 1.5 लाखाची इन्व्हेस्टमेंट करायची आहे, तर त्यांनी ती करावी का? दुसरा प्रश्न आपण SIP बाबत त्यांचा घेणार आहोत. तेजस, माझं असं म्हणणं आहे की मी नंबर रिपीट केलेला आहे, उद्या पण रिपीट येईल. तर 1 ते 1.5 लाखाची तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची आहे. कोटक महिंद्रामध्ये काही खराब नाही आहे, क्योंकि नाव महिंद्राबरोबर त्यांचं जुडलेलं आहे. त्याच्यामध्ये आनंद महिंद्रा पार्टनर आहे. आम्ही त्या ग्रस्तांना सल्यूट करतो. पण एकच कंपनीमध्ये सगळी इन्व्हेस्टमेंट करू नका. आणि तुम्ही यंग आहे, शिकलेले आहे, आणि त्याच्याने मी म्हणेल मग सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंटपेक्षा मग डायरेक्ट इक्विटी मार्केटमध्ये या, ती रिस्क घ्या, रिस्क ॲपिटाईट ठेवा, माझ्याशी बोला, मग मी तुम्हाला गाईड करतो. ओके. आपल्यावर पुढचे प्रेक्षक पुण्यावरून आहेत, ऋषिकेश बोलतात. नमस्कार ऋषिकेश, विचारा आपला प्रश्न. सर नमस्कार, मी ऋषिकेश बोलतोय. बोला. सर माझ्याकडे शेरॉन बायोमेडिसिनचे शेअर आहे, मी 14 घेतला होता, तो आता 17 आहे.
त्यानंतर वाटॅक वॅबॅकची आहे 720 ने गेला होता, तो आता 785 वर आहे. 250 शेअर आहे. मी ठेवू का विकू? वेटॅक वेबॅग तर हे कंपनी ठेवा. वॉटरशी रिलेटेड, वेस्ट मॅनेजमेंटशी रिलेटेड या कंपनीज ठेवायच्या, क्योंकि जल ही जीवन आहे. 100 मेगा, अहो हर माणूस मुंबईला येऊन कसा राहू शकतो? हर पुण्याला मी जातो, आता पुण्याची वाट लागली आहे. हो बघा काय पुणा काय झालंय, काय कॉन्क्रीट जंगल. बानेरपासून तर जसंच तुम्ही हायवे सोडता तिथपर्यंत तुम्ही आले, म्हणजे आता तुम्ही हाफ वे पर्यंत जाणार. म्हणजे सगळ्या प्रांतातले लोक पुण्याला येऊन राहिले आहे. आणि अशा या अगर 100 मेगा सिटीज डेव्हलप झाल्या तर तुम्ही वॉटर आणणार कुठून? पाणी यू नीड फर्स्ट इज वॉटर, देन इज सुवेज डिस्पोजल सिस्टम. पण त्याच्यामध्ये तुम्हाला या सगळ्या कंपनीज पाहिजे. तर वेटॅक वेबॅग इज वन ऑफ द फायनेस्ट कंपनी. बोनस कॅन्डिडेट पण आहे, त्यांनी काहीतरी बोनस पण दिला होता. पहिली जी कंपनी तुम्ही सांगितली ती हे करा. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं, आजच मला एक गृहस्थ भेटायला आले. हर मराठी माणसाला मी सांगतो आपला मराठी माणूस फार ग्रेट आहे अनुपमा. त्या माणसाने हर माणसाला IIT मध्ये शिकण्याची काही जरूरत नाही. आईवडिलांना टेन्शन आहे, ते टेन्शन देतात मुलांना आणि म्हणतात IIT फक्त. अरे कशाला IIT करायचं आहे? काय त्याच्यामध्ये काय हे आहे का? आज हे मला ग्रस्त भेटायला आले, स्टील कंपनीमध्ये काम करतात, मेटलर्जिस्ट आहे, IIT मधून मेटलर्जी नाही केली आणि आज फॅन्टॅस्टिक सॅलरी घेतात आहे. फॅन्टॅस्टिक. मला ती अमाऊंट पण नाही सांगायची, आय विल नॉट नेम, बट वन ऑफ द बिगेस्ट स्टील कंपनीज इन इंडिया आणि इज ड्रॉइंग अ फॅन्टॅस्टिक सॅलरी. एक्झॅक्टली. म्हणजे नेहमी कळपाच्या मागे न धावता आपण आपल्या मनाने विचार करून चांगलं काहीतरी करणं गरजेचं आहे. सर आज तुम्ही आलात इथे आणि खूप छान मार्गदर्शन केलं, टिप्स दिल्यात, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू. आणि यानंतर 5व्या श्रीमंतीचा या विशेष कार्यक्रमात आपण इथेच थांबतोय. पाहत रहा झी 24 तास आणि रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.